कुठल्याच मुलांना कडूखाणा आवडत नसतं आणि त्यातल्या त्यात मेथीची भाजी पण त्यांना अजिबात आवडत नाही। जर तुमची मुलं मेथीची भाजी खात नसतील ना, तर अशा पद्धतीने मेथीची भाजी करून बघा, मुलं आवडीनं ती खातील। तर इथे मी कढई गॅसवर ठेवलेली आहे गरम करायला। कढईमध्ये तेल घातलेलं आहे। गॅसची फ्लेम मी मीडियम केली आणि आता आपण इथे तेल तापू देऊया। तेल गरम झालं की त्यामध्ये थोडंसं जिरं घालायचं आहे। जिरं छान तेलामध्ये तडतडलं, उडू लागलं की मग त्यामध्ये आपण इथे बारीक चिरलेलं लसूण घालायचं आहे। इथे माझ्याकडे बारका लसूण होता म्हणून मी 5 ते 6 लसणाच्या कुड्या घेतल्या, एकदम बारीक कापून घेतले। त्यानंतर मिरची पण इथे मी बारीक कापून घेतलेली आहे। तुम्हाला जर चिरलेली मिरची आवडत नसेल तर मिरची आणि लसूण तुम्ही एकत्र मिक्सरला वाटू शकता, त्यात जिरं पण टाकून वाटू शकता। त्यानंतर इथे मी कांदा घातलेला आहे आणि कांदा मी मीडियम साईजचे 2 कांदे चिरून घेतलेले आहेत। कांदा थोडासा जास्त घालायचा म्हणजे भाजी चवीला खूप छान लागते। कांदा छान मीडियम आचवर गोल्डन लालसर होईपर्यंत छान परतून घ्यायचा। त्यानंतर इथे मी थोडीशी हळद घातलेली आहे आणि हा मी उकडलेला बटाटा घेतलेला आहे आणि तो मी इथे घातलेला आहे। 2 बटाटे होते, ते मी छान उकडून त्याच्या बारीक सालं काढून फोडी करून घेतलेले आहेत आणि ते मी तेलामध्ये छान परतून घेते हळदीबरोबर। बटाटा कांदा छान तेलामध्ये परतून झाल्यानंतर इथे मी मेथीची एक जुडी घेतली होती, ती छान निवडून घेतली आणि बारीक चिरून स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे। जास्त पण बारीक चिरलेली नाही आहे, थोडीशी एक म्हणजे थोडी मीडियम साईजची चिरलेली आहे, ती घालून घेतली। त्यानंतर थोडंसं पाण्याचा शितोडा द्यायचा आणि झाकण ठेवून 1-2 मिनटं मीडियम गॅसवर शिजू द्यायचं। 2 मिनटं झालेली आहे, झाकण काढून चेक करूया। तर पाणी छान सुटलेलं आहे आणि या ठिकाणी भाजी पूर्ण आळून गेल्यानंतर मी ते मीठ टाकलेलं आहे। मिठाचा व्हिडिओ स्किप झालेला आहे चुकून माझ्याकडनं। त्यानंतर थोडंसं पाणी आटल्यानंतर मी त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे आणि आता छान अशी भाजी आपण परतून घेणार आहोत। त्यातलं सगळं पाणी जे आहे ते सुकून गेल्यानंतर इथे बटाटा पण थोडासा मस्त असा भाजीमध्ये मिक्स झालेला आहे। तर आता ही थोडंसं ओलसर वाटते म्हणून थोडीशी आपण ही भाजी मीडियम गॅसवर शिजवून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता छान अशी हलवून घ्यायची, थोडीशी शिजू द्यायची आणि इथे आपली मेथी बटाटा भाजी तयार झालेली आहे। ही भाजी खायला खूप छान लागते, चविष्ट लागते। माझ्या मुलींना तर खूपच आवडली होती ही भाजी। तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने भाजी करून बघा आणि ही भाजी डब्याला द्यायला सुद्धा अगदी सोपी आहे, कुठे पातळ नाही किंवा जास्त सुकी पण नाही। छान अशी भाकरी बरोबर चपाती बरोबर सुद्धा तुम्ही ही भाजी खाऊ शकता, त्याचबरोबर भाताबरोबर सुद्धा तोंडी लावायला खाऊ शकता। आजच्या पुरतं एवढंच, चला बाय।